विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि या पराभवानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी अस्तित्वातच राहिली नसल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये। आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार, कोणी कोणाशी भेटणार नाही। वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत। शरद पवार येते तुम्हाला कुठे दिसतात? जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर महायुतीकडून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागलंय। शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी दिलेल्या शुभेच्छा, उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट यामुळे महाविकास आघाडी विखुरली का अशी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात राहिली नसल्याचं म्हणत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांना पाडण्याचं काम केलंय। महाविकास आघाडीचे नेते एकमेकांना भेटणार नसल्याचा दावाही शिरसाट यांनी केला। महाविकास आघाडी टिकेल असं वाटतं? महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये। महाविकास आघाडीने एकमेकाला पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे। म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार, कोणी कोणाशी भेटणार नाही। वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आधीच तुम्हाला कळेल। मागील काही काळापासून शरद पवार बोलताना दिसत नाहीत, ते पवार आहेत। ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं भाकीत संजय शिरसाट यांनी केलंय। शरद पवार येते तुम्हाला कुठे दिसतात? सुप्रियाताई बोलताना दिसते का? सुप्रियाताई बोलताना दिसते कुठे? त्यांचे कोणी आणखीन प्रवक्ते कधी बोलताना दिसतात? याचा अर्थ समजून घ्या। जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे। काय वादळाचा अर्थ काय येऊ शकतात? बर्ज होऊ शकतात? वादळाचा अर्थ काही नसतो। वादळ हे कुणाला उद्ध्वस्त करतात। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी संजय शिरसाट यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। शिरसाट कधीपासून ज्योतिषी झाले मला सांगा ना? त्यांनी काय ज्योतिषाचा नवीन धंदा काढलाय की भविष्य सांगतायत? महाविकास आघाडीला काय करायचं महाविकास आघाडी ठरवेल, हे कोण सांगणार आम्हाला? यांना विचारून महाविकास आघाडी झाली काय? विजयाचे अनेक वाटेकरी असतात, मात्र पराभव नेहमी पोरका असतो असं म्हटलं जातं। त्याचाच प्रत्यय विधानसभेच्या निकालानंतर येताना पाहायला मिळतोय। निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पक्ष पातळीवर अनेक बैठका झाल्या, मात्र महाविकास आघाडीची एकत्र अशी बैठक झालेली नाहीये, हेही तितकंच खरं। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर।